तर हे नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्समध्ये, म्हणजे अर्थातच मुंबईला। तर आज आपण जाणार आहोत गोवा। गोव्यामध्ये आपण फिरणार आहे बागा बीच, लाईट हाऊस आणि तेथे बोटिंग सुद्धा करणार आहोत आणि एक्सप्लोर करणार आहोत गोवा। तर हा आहे बीचवर जाण्याचा एंट्रन्स पॉइंट। या पॉइंटच्या पुढे कोणीही आपली 2 व्हीलर प्लस 4 व्हीलर घेऊन जाऊ शकत नाही। हे फुल्ली टुरिझम स्पॉट आहे। गोव्यामध्ये पण 2 प्रकार पडतात, नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा। सध्या आपण आहे नॉर्थ गोव्यामध्ये। हा पॅराशूटचा इव्हेंट करायचा असल्यास आपल्याला प्रत्येकी 5000 रुपये खर्च येतो। सध्या पूर्ण भारतातून इथं टुरिस्ट बघायला मिळतात, पण जास्त करून दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान साईडचेच भेटतात। इथं सर्व पोहण्याचा आनंद घेत आहेत। लाटांचा वेग खूप जास्त आहे आणि बोट सुद्धा जाताना समुद्रामध्ये आपण बघत आहे। आणि हे जे वरती पॅराशूट दिसत आहे याचा सुद्धा खूप आनंद लोक घेत आहे। एवढं छान लोकेशन आहे तर आपणच कशाला मागे राहावं म्हटलं, चला म्हटलं आपण पण 2-4 रील्स बनवून घेऊया। मूवीज मध्ये दाखवतात तेवढे स्पीड बोट चालवणं सोपी नाही आहे। तिला एक ट्रेन व्यक्तीच चालू शकतो, म्हणून कोणालाही जर स्पीड बोट ड्रायव्हिंग करायची असलेस तर त्याच्या मागे एक ट्रेन ड्रायव्हर असणं गरजेचे असते। सध्या संध्याकाळ झालेली आहे, लोक निवांत बसलेले आहेत, तर काही समुद्राच्या लाटांचा आनंद घेत आहेत। काही यंगस्टर आहेत जे व्हॉलीबॉल खेळत आहेत आणि सर्व आपली ट्रिप एन्जॉय करत आहेत। समुद्र किनाऱ्यावर बऱ्याच अशा हट्स बांधलेल्या आहेत। हट्स म्हणजे झोपड्या, ज्याच्यामध्ये आपण डान्स आणि संगीताचा भरपूर आनंद घेऊ शकतो। इथं टुरिस्ट प्लेसच्या हिशोबानं प्रत्येक गोष्ट खूप महाग आहे। इथं जर फिरायचं असेल तर बजेट तर हा चांगला असायला हवाच। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।